नमः पार्वतीपते हर हर महादेव. 12 ज्योतिर्लिंगांपैकीच्या आणखी एका कथेला आपण बघणार आहोत आणि ही कथा महाराष्ट्रातल्या ज्योतिर्लिंगाची आहे. महाराष्ट्रातलं हे ज्योतिर्लिंग म्हणजे सह्याद्री पर्वतरांगातून जिथून मा चंद्रभागा उगम पावते, भीमा उगम पावते, त्या भीमाच्या उगमस्थळावरचं. तिथून भीमा उगम पावते म्हणून भीमाशंकर. ती नदी भीमा आहे म्हणून तो भीमाशंकर आहे, की नदीलाच भीमा हे नाव अन्य कोणत्या कारणामुळे मिळालं त्यामुळे तो भीमाशंकर आहे, हे जरा बघायला पाहिजे. ही कथा जाणून घेण्याच्या आधी मला तुम्हाला रामायण काळात न्यायचं आहे. खूप मागची कथा आहे ही. म्हणजे अगदी रामायणात सुद्धा जी कथा आपण ऐकली नाही, वाचली नाही, किंवा वाल्मिकीच्या रामायणात ज्या कथेचा उल्लेख नव्हता त्या कथेचा उल्लेख तुम्हाला शिवपुराणात आढळतो, रामायणाशी संबंधित. काय ती कथा? तर एक राक्षसी आहे जिचं नाव कर्कटी. राक्षसीचं नाव कर्कटी. ही कर्कटी नावाची राक्षसी जन्माला आली ते कर्कट आणि पुष्कसी या दोन राक्षस दाम्पत्याच्या पोटी. कर्कट नावाचा एक राक्षस राज्य करत होता, पुष्कसी त्याची पत्नी होती, आणि या पुष्कसी आणि कर्कटकला एक कन्या प्राप्त झाली. ती कन्या म्हणजे कर्कटी, बापाच्या नावावरून. तेव्हा ही पद्धती असाव्यात बहुतेक, असं दोघांच्या नावाला एकत्र करून नाव ठेवण्याची, जशी आत्ताकडे नवीन पद्धत आली आहे. म्हणजे तो प्रकार अगदी रामायण महाभारत काळापासून आपल्याकडे सुरू असावा. तर ही कर्कटी आपल्या माता पित्यासोबत सह्याद्री पर्वतावर राहत होते. त्यावेळी सह्याद्री पर्वतावर अगस्त्य मुनी आले, आणि अगस्त्य मुनी आल्यावरती त्या अगस्त्य मुनींना त्रास देऊ लागल्या हा कर्कट आणि पुष्कसी. यांनी इतका त्रास दिला की अगस्त्य मुनी चिडले, आणि रागाच्या भरात अगस्त्य मुनींनी या दोघांनाही आपल्या तपसामर्थ्याने भस्मसात करून टाकलं. दोघंही गेली. आता माता पित्याचं छत्र हरवल्यावर ही कर्कटी एकटी पडली. पण आयुष्य जगलंच पाहिजे म्हणून ही कर्कटी आपलं आयुष्य जगू लागली. बघता बघता थोडा काळ गेला आणि ती जराशी तरुण झाली. तरुण झाल्यानंतर एके दिवशी रावणाचा भाऊ कुंभकर्ण या सह्याद्री पर्वतावरती लढत लढत तिथे आला. म्हणजे त्याला अजून हे मिळायचं राहिलंय, आणि त्याने या कर्कटीला तिथे पाहिलं. हा कुंभकर्ण त्या कर्कटीच्या रूपावर मोहित झाला. राक्षसाच्या रूपावरच मोहित होतो ना, म्हणजे काय, राक्षसी असेल तरीही कुंभकर्ण तसाच असल्यामुळे त्याला मोहित झाला. आणि कुंभकर्णाने या कर्कटीला स्वतःसाठी प्राप्त करण्याचं ठरवलं. एक नाही, दोन नाही, तिला विचारणं नाही, म्हणजे मी तुझ्यावर प्रेम करतो, तू माझ्यावर करतेस का बाई, असलं काहीच नाही. थोडं राक्षसामध्ये असं काय असतं की बाबा तू मुझे सुना मैं तुझे सुनाऊं अपनी प्रेम कहाणी, असं काही नसतं राक्षसांच्यामध्ये. तर या कुंभकर्णाने आपल्या सवयीनुसार तिला बलपूर्वक प्राप्त केलं, तिच्यावर अत्याचार केले, तिच्याशी संग केला, आणि तिला सांगितलं की आतापासून तू माझी पत्नी. मग ही कर्कटी कुंभकर्णाच्या सोबत लंकेत गेली. तिला गर्भ राहिला, आणि त्या गर्भातून जन्माला आलेला एक पुत्र, त्याचं नाव ठेवलं गेलं भीम. हा भीम नावाचा पुत्र कुंभकर्ण आणि कर्कटीचा. आता भीम महाभारताचा नाही, हा भीम वेगळा. त्याचं नाव भीम ठेवल्या गेलं. पुढे रामासोबतच्या युद्धात कुंभकर्ण मारल्या गेला आणि रावणाचं राज्य संपलंच. तेव्हा ही घाबरली की कदाचित आपल्याला रामाच्या जवळ गेलेला त्याचा भाऊ बिभीषण हा नीट ठेवणार नाही, म्हणून ती तिथून पळाली आपल्या पुत्राला घेऊन, आणि या सह्याद्री पर्वतावर येऊन थांबली. आता हा भीम वाढू लागला होता. रामाने तुझ्या पित्याला कसं मारलं, विष्णूच्या भक्ताने तुझ्या आजोबाला कसं मारलं, याच्या कथा या कर्कटीने आपल्या पुत्राला सांगायला सुरुवात केली. बघा, स्थळ 2.
परिसर एकच, आई 2, पुत्र 2. योगायोग कसा असतो बघा. भीमाशंकर हे क्षेत्र सह्याद्री पर्वतरांगातील शिवनेरी या किल्ल्याच्या जवळ आहे. अगदी जवळ आहेत ते. या शिवनेरीवर सुद्धा एका पुत्राचा जन्म झाला. पिता सोबत नव्हता, मोहिमेवर दूर. आणि आई रामकृष्णाच्या गोष्टी सांगून, गोष्टी त्याच रामाच्या, कृष्णाच्या, देवाच्या गोष्टी सांगून आपल्या पुत्रावर संस्कार करत होती. कोणाच्या विषयी मत्सर नव्हती, बरोबर, संस्कार करत होती. आणि या कथा ऐकून एक दिव्य पुत्र असा जन्माला येतो, शककर्ता बनतो आणि या परिसराचं भाग्य बदलणारा ठरतो. शेकडो वर्ष, हजारो वर्ष आधी ही कर्कटी नावाची आई आपल्या पुत्राला देवतांच्या विषयीचा द्वेष मनात भरते आणि त्याच्या मनोवृत्तीत बदल करते. किती आई काय करू शकते याचं उत्तम उदाहरण. एका आईनं आपलं राज्य उभा केलं पुत्रावर संस्कार करून, तर एक आई आपल्या पुत्राच्या विनाशाचा मार्गच देत होती. त्यामुळे लेकरांच्या मनात काय भरायचं हे ठरवा. उगा जेनझी 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 म्हणत काहीतरी वेगळं त्यांच्या डोक्यात भरवायचं आणि त्यांना त्यांच्याच विनाशाच्या मार्गावर न्यायचं असं नका करू. माझ्या आईवडिलांना सांगणार मी या कथा उगाच यूट्यूबवर 4 पैसे मिळावेत आणि तुमचा वेळ जावा यासाठी नाही सांगत आहे. त्या कथा यासाठी ऐकल्या पाहिजेत की चांगलं काय हे कळतं. या भीम नावाच्या राक्षसाला आपली आई सातत्यानं, त्याची आई सातत्यानं देवाच्या विरोधातलं वातावरण देत होती. आता हा चिडला. तो म्हणाला, ती म्हणाली की बघ, या रामामुळेच मला तुझ्या पित्याला गमवावं लागलं. या देवाची आराधना करणाऱ्या ऋषीमुनींमुळे मी माझे माता पिता गमावले. हे देव खूप वाईट आहेत. हे सगळे यांचा नायनाट करायला पाहिजे, यांना संपवायला पाहिजे. बघ, तूच बघ आता काय करता येईल ते. आता काय करायचं. हा भीम म्हणाला, आई असंच आहे ना, आता मला प्रचंड बळ पाहिजे आणि या बळासाठी मी ब्रह्मदेवाची तपश्चर्या करीन. हा ब्रह्मदेवाची तपश्चर्या करायला गेला. आता आपल्याकडं तर केल्या तपाचं फळ मिळतंच, केल्या कामाचं फळ मिळतं. कोणतंही काम वाया जात नाही. चांगलं करा, वाईट करा, त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. हा भीम तपश्चर्या करायला गेला आणि अत्यंत कठोर अशा स्वरूपाची ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. ब्रह्मदेवाने सांगितलं, भीमा माग काय मागायचे ते, पण अमरत्व सोडून माग. मरण सगळ्यालाच आहे, ते मी देऊ शकत नाही. तो म्हणाला, देवा एक काम करा, मला असा पराक्रम द्या, असं बळ द्या की त्याची तुलना कोणासोबत होणार नाही. मी सर्व शक्तिशाली, सर्वात बलशाली असेल. ब्रह्मदेव म्हणाले, तथास्तु. सोपं होतं, देऊन टाकलं वरदान. ब्रह्मदेवाला काय, असले वरदान द्यायला सोपे असतात. ब्रह्मदेवानं दिलेल्या वरदानाचे फळ भोगावे लागतात देवांना. हा प्रचंड सशक्त झाला. आपल्या आईकडे आला. म्हणाला, ज्या देवाने तुला त्रास दिलाय ना, त्यांची आता बघतो. आणि याने सरळ सर्व देव लोकावर आक्रमण करायला सुरुवात केली. राक्षस शक्तिशाली झाले की त्यांचा पहिला आघात असतो इंद्रलोकाचा. बिचाऱ्या इंद्राला कोणीच सोडलं नाही. येईल तो इंद्रावर आक्रमण करतो, कारण इंद्र देवांचा राजा आहे. तुम्ही म्हणाल की का सारखं इंद्रावरच का, इंद्र एवढा कमजोर होता का, किंवा इंद्राला पराभूत करा. इंद्र हा देवेंद्र आहे, देवाचा राजा आहे. आणि देवाच्या राजाचा पराभव झाला की देवाचा पराभव झाला असं समजलं जातं. म्हणून सगळ्यात पहिलं आक्रमण करायचं असतं ते इंद्रलोकावरती. त्याने इंद्रलोकावरती आक्रमण केलं. आजही चालू आहे. लोक देवेंद्रावरच आक्रमण करतात. कुणीही मातलेला दैत्य उठतो आणि इंद्रावर, देवेंद्रावर आक्रमण करतो. त्यामुळं लक्षात ठेवायचं, जे देवेंद्रावर आक्रमण करतात ते दैत्य असतात, कारण त्यांना देवाचं राज्य संपवायचं असतं. देवाचं राज्य संपवायचं असेल तर देवाकडूनच शक्ती मागायची, देवावरच आक्रमण करायचं
आणि देवेंद्राला पराभूत करायचं हे धोरण ठरलेलं असतं. त्यामुळं वर्षानुवर्षापासून युगानुयुगापासून अनेक युगे मातलेल्या दैत्यानी देवेंद्रावरती हल्ला केला आहे, पण तो देवेंद्र सगळ्याला पुरून उरला आहे एवढं मात्र नक्की. कारण काय आजकाल टूम आले ना, कोणताही द्र दिसला की हल्ला, दिसला की हल्ला, हा एक नवीन प्रघात आलेला आहे. उद्धवा म्हणजे तुझे सरकार जाऊ द्या, आपण आज फक्त धार्मिक कथा सांगायच्यात ना, म्हणजे या चॅनलवर कुठलंही बाकी गोष्टी बोलायच्या नाही आहेत. तर आक्रमण केलं, त्याला पराभूत केलं, जवळपास ब्रह्मलोक आणि विष्णुलोक सोडून सगळ्या देवतांना पराभूत केलं. आता विष्णूंचाही पराभव करणार ही स्थिती होती, कारण अतुल्य इनक्रेडिबल पॉवर मिळालेली आहे. तो पराभूत करणार अशी शक्यता असतानाच त्याचं लक्ष गेलं पृथ्वी तलावरच्या एका देवासाठी आपलं सर्वस्व अर्पण करणाऱ्या राजाकडं. जब गीधड़ की मौत आती है तो शहर की तरफ दौड़ता है असं जे असतं ना, त्याचं लक्ष गेलं त्या एका राजाकडं. त्या राजाचं नाव होतं सुदक्षिण. कामपूर नगरीचा सुदक्षिण हा राजा आपल्या राज्यामध्ये शिवाची आराधना करत, तपश्चर्यारत होत, यज्ञयागादी कर्माने देवांना बळ देण्याचं काम करत होता. ते म्हणला देवाचं पॉवर स्टेशनच तोडलं तर चार्जर तोडून टाकायचं, पॉवर बँक तोडून टाकायची, म्हणजे मोकळं. पुन्हा काय एकदा डिस्चार्ज झाले की संपलं. याने या सुदक्षिण राजावर हल्ला केला, त्याला अटक केली, तुरुंगात टाकला आणि मग पुढच्या आक्रमणाचा विचार करू लागला. हा सुदक्षिण राजा शिवभोळा, शिवभक्त. याने तुरुंगात सुद्धा मातीचं शिवलिंग करून तपश्चर्या करायला सुरुवात केली. या पूजा करायची तर मनानेच. मानस पूजा खूप महत्वाची असते बरं का. म्हणजे खूप फुलं आणलीत आणि वाहिलीत असं नसतं होत. तुम्ही तुमच्या मनातून जर देवाचं पूजन करत असाल तर मानस पूजा सुद्धा देवाच्या पर्यंत पोहोचते. हृदय सिंहासन करावं आणि हृदय सिंहासनावर देवाला विराजमान करावं आणि तिथे पूजा करावी, चालते ती. या पूजेनी महादेवांनाही वाटलं की याला जरा वाचवायला पाहिजे. तोपर्यंत देवही महादेवाकडे गेले होते. म्हणले बघा काय ते विष्णूही म्हणले जमणार नाही म्हणतायत, ब्रह्मदेवाने वरदान दिले, तुम्हीच बघा काहीतरी. ते म्हणले मारतो, पण एक काम करा. काय करायचं? माझा भक्त सुदक्षिण हा माझी तपश्चर्या करतोय आणि माझ्या तपश्चर्येने मी प्रसन्न होऊन त्याला मारणार आहे, त्या राक्षसाला, भीमाला. तर सुदक्षिणाला कोणीतरी निरोप सांगा की तू तुझं धैर्य गमावू नकोस आणि हे करतोय हे त्या भीमापर्यंतही पोचवा. हे गेले, त्या सुदक्षिणाला जाऊन सांगितलं देवानी. म्हणले ते महादेव येतो म्हणले, तू पूजा करत राहा बाबा, तुझ्या पूजा करण्यावरती देवाचं येणं आहे. आता ही खबर कळली भीम नावाच्या राक्षसाला. त्याला सांगितलं गेलं की तो राजा तुरुंगात आहे, तो महादेवाची पूजा करतोय, महादेवाला तुझ्या वधासाठी बोलवतोय, बघ बाबा काय करायचं ते कर. हा चिडला आणि गेला. याची पूजा चालूच. त्याला विचारलं काय करतोयस? तो म्हणला महादेवाची पूजा करतोय. कशासाठी करतोयस? मला बरं वाटावं म्हणून. माझ्या मृत्यूसाठी करतोयस का? तो म्हणला अजिबात नाही, माझ्या आनंदासाठी करतोय. थांब, तुझा महादेवही संपवतो आणि तुलाही संपवतो. म्हणून त्याने तलवार काढली आणि पिंडीवर तो मारणार. इतक्यात त्या पिंडीतून कडाल आवाज झाला. महादेव बाहेर आले आणि क्षणार्धात महादेवानी त्या भीम नावाच्या राक्षसाला संपवून टाकला. त्याची सगळी वाईट वृत्ती प्रवाहित झाली आणि त्यालाही महादेवाने सांगितलं की आजपासून भक्ताच्या रक्षणासाठी मी इथे राहील आणि त्या ज्योतिर्लिंगाचं नाव असेल भीमाशंकर. तुझ्या नावानेच मी ओळखला जाईल. हे वचन प्रभूने त्याला दिलं आणि त्या लिंगात स्थापित होऊन महादेव भीमाशंकर या नावाने सर्व भक्तांचं कल्याण करतायत. नमस्कार.